अमेरिका-इराण युद्धानं व्यापक स्वरूप घ्यायला सुरुवात केली। आखाती देशांना युद्धाचा तडाखा बसल्यानंतर संपूर्ण जग या युद्धाच्या झळांमध्ये होरपळायची शक्यता आहे। 15 दिवस उलटून गेले तरी युद्ध संपायची चिन्ह दिसत नाहीयेत। अशा स्थितीत भारताच्या अर्थव्यवस्थेवर या युद्धाचा मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होते आहे। आखाती युद्धाच्या झळा भारतीय अर्थव्यवस्थेला, विस्कळीत ऊर्जा पुरवठा, शेअर बाजारात पडझड, आयात निर्यातीला फटका, अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव। सिलेंडरसाठीच्या या रांगा आखाती युद्धाचा देशावर काय परिणाम होतोय हे सांगण्यासाठी बोलक्या आहेत। एलपीजी सिलेंडरचा निर्माण झालेला तुटवडा, वाढलेले भाव आणि युद्धाच्या अनिश्चिततेमुळे देशभरात सिलेंडरसाठीही अशी गर्दी दिसते। याचा परिणाम हॉटेल, व्यावसायिक, खाद्यपदार्थ या सगळ्यांवर झालाय। महागाईचा भडका उडणार की काय अशी चिंता सर्वसामान्यांना वाटू लागली आहे। सिलेंडर हे तर युद्धाच्या परिणामाचं दृश्य रूपातलं एक उदाहरण म्हणावं लागेल। याही पेक्षा या युद्धाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे। युद्ध जितक्या जास्त काळ चालेल तितक्याच युद्धाच्या अधिक झळा भारतीयांना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे। कच्चं तेल, LNG गॅसचं संकट, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास मोठा परिणाम। 85 ते 90% तेल आखाती देशातून आयात। होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यास मोठा फटका। ऊर्जेचा वाढता खर्च आर्थिक स्थैर्यावर परिणामकारक ठरणार। याचा फटका आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय रुपयाला सहन करावा लागतोय। शेअर बाजारालाही या युद्धाचा मोठा फटका बसलाय। युद्धामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया 92.33 नीचांकी स्थानी। शेअर बाजारात गुंतवणूकदारांना 40 लाख कोटींचा फटका। परदेशी गुंतवणूकदारांची बाजारातून माघार। देशाच्या आर्थिक सुरक्षिततेवर युद्धाचा परिणाम। यासोबतच युद्धामुळे परदेशातून येणाऱ्या चलनावर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालंय। जगात सर्वाधिक परदेशी चलन मिळवणारा देश भारत। अर्थव्यवस्थेच्या 3.5% वाटा परदेशातून येणाऱ्या चलनाचा आहे। पश्चिम आशियात 1 कोटी भारतीयांचं वास्तव्य आहे। अमेरिकेनंतर संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात मोठ्या प्रमाणात चलन येतं। स्थलांतरित भारतीयांकडून येणारा ओघ थांबण्याची भीती। युद्ध दीर्घकाळ सुरू राहिलं आणि पश्चिम आशियात बेरोजगारीचं संकट कोसळलं तर भारतावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे। या आयातीसोबतच भारतातून निर्यात होणाऱ्या मालाला युद्धाचा मोठा फटका बसलाय। पश्चिम आशियात जाणाऱ्या 11 अब्ज डॉलर्सहून अधिक कृषी निर्यातीवर परिणाम। तांदूळ, बासमती तांदळाच्या निर्यातीला मोठा फटका। 4 लाख मेट्रिक टन बासमती बंदरावर किंवा वाहतुकीत अडकून आहे। तांदूळ, चहा, औषधं, फळं, पिकं, कृषी उत्पादनं अडचणीत आलीत। 36,000 टनापेक्षा जास्त माल बंदरावर अडकून आहे। कपडे, वाहन उद्योग या क्षेत्रांच्या निर्यातीलाही फटका बसलाय। भारताच्या शेजारच्या राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती अस्थिर असताना भारताने गेल्या काही वर्षांत आर्थिक स्थिरतेच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आहे। कोरोनासारख्या जागतिक महामारीनंतरही देशाची अर्थव्यवस्था प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत होती। मात्र आखाती युद्धामुळे देशाच्या ऊर्जा क्षेत्रासोबतच आर्थिक आघाडीवरही परिणाम होण्याची शक्यता आता दिसते। युद्ध लवकर संपलं नाही तर याची झळ मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।